नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मंथन परीक्षा 2025 यामधील पेपर फर्स्ट आहे आपला गणित आणि मराठी। यामधील गणित विभाग 2 गणितमधील 28वा म्हणजेच आपण या शॉर्टमध्ये घड्याळावर प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे 28वा। यामध्ये दिलेले आहे की या 4 आकृत्या दिलेल्या आहे आणि एक आकृती तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे। तर या पहिल्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत? छोटा काटा 1 वर आणि मोठा काटा 12 वर म्हणजेच 1 वाजलेले आहेत। दुसऱ्या आकृतीमध्ये छोटा काटा 1 वर आणि मोठा काटा 3 वर म्हणजेच ह्या घड्याळामध्ये 1, ह्या घड्याळामध्ये 1.25, ह्या घड्याळामध्ये 1.5, दीड म्हणजेच 6 वर मोठा काटा आणि छोटा 1 आणि 2च्या मध्ये। मग इथं 1, इथं 1.25, इथं 1.5। मग ह्या घड्याळामध्ये किती वाजले पाहिजे? इथं 1 वाजून 30 मिनटं, इथं 1 वाजून 15 मिनटं, ह्याच्यात 1 वाजून 30 मिनटं, मग इथं 1 वाजून 45 मिनटं झाली पाहिजे आणि इथं नंतर 2 वाजलेले आहेत। मग आपला पर्याय कुठला आहे 1 वाजून 45 मिनटाचा? तर 1 वाजून इथं पण 9 वर आहे, पण इथं ह्याचं उत्तर काय येईल? मग 1च्या पुढं आहे आणि मोठा काटा 9 वर आहे म्हणजे आपलं उत्तर हे येईल। आणि पहिल्या उत्तरामध्ये काय आलेलं आहे इथं? तर 2च्या पुढं काटा गेलेला आहे छोटा, मोठा 9 वर आहे बरोबर आहे, पण 2च्या पुढं आहे त्याच्यामुळं ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार। अशाच प्रकारचा घड्याळावरील आपला दुसरा प्रश्न आहे 34वा। याच्यामध्ये दिलेलं होतं सोबतच्या घड्याळात आणखी किती मिनिटांनी 3:45 वाजतील? म्हणजेच आता किती घड्याळामध्ये वाजलेले आहेत? छोटा काटा 3च्या थोडं पुढं गेलेला आहे आणि मोठा काटा 3 वर म्हणजे 3:15 वाजलेले आहेत। तर त्यांनी विचारले आणखी किती मिनिटांनी 3:45 वाजतील? मग पावणे म्हणलं का लक्षात ठेवायचा 9 आकडा, म्हणजेच किती 9 आकडा म्हणजेच हा मोठा काटा 9 वर यायला पाहिजे आणि छोटा काटा 4च्या थोडा जवळ यायला पाहिजे। म्हणजेच आता 3:15 वाजलेत, मग 9 वर हा मोठा काटा जाण्यासाठी आणखी किती मिनिटाचा कालावधी लागेल? तर 30 मिनिटाचा। त्याच्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्न सोडून पाहिजे असल्यास नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।